नमस्कार मित्रांनो. भाऊ, तुम्ही लहानपणी कोणकोणते खेळ खेळले आहे रे? त्या खेळाबद्दल तुम्ही आपल्या कमेंटमध्ये प्रतिक्रिया द्यायच्या आहे. आणि मी लहानपणी कोणकोणता खेळ खेळलेला आहे, खेळ बघितलेला आहे, ऐकलेला आहे. तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. चला सुरुवात करूया या व्हिडिओला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करून नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवत राहा. चला सुरू करूया या व्हिडिओला. भावांनो, जय शिवराय. मी दिलीप मिसाळ स्वागत करत आहे दिलीप मिसाळ रेलगावकर या युट्यूब चॅनल वरती. तर भावांनो, प्रत्येक खेडेगावामध्ये लहान मुलं मुली असेल हे खेळ खेळायचे. ते कोणते? लंगडी असो, विटी दांडू असो, किंवा ते आट्या पाट्या, त्यानंतर अ, गोट्या असेल, किंवा अ, चाऱ्याच्या संकाळापासून एक मुलं नांगर वस्तू तयार करायचे आणि तो नांगर नांगर खेळायचे. त्यानंतर मातीचा बैल तयार करून तो मातीचा बैल खेळायचे. त्यानंतर मातीची बैलगाडी तयार करून ती मातीची बैलगाडी खेळायचो. असा एकंदरीत एक खेळ होता. अशी खेळ होते. आणि त्यानंतर एक खेळ असा होता, कोकणेस कोकणेस. हे मुलं खेळतात की नाही काय माहीत. ते पण एक खेळ खेळायचो. आणि एक असा खेळ होता भावांनो, चंपूल. चंपूल असा खेळ चंपूल असा खेळ होता, की त्या खेळामध्ये चिचाचे ज्या बिया असायची, चिचोके म्हणतात. तर ते चिचोके खेळायचे आणि म्हणायचे देवाला, धर्माला. त्या खेळामध्ये असं खेळायचे. त्यानंतर एक खेळ असा होता भावांनो, अ, मुलं ते एक मुली नाव घ्यायचं, या लग्नात हिच्या तांदूळणीचा तो कोणता खेळ होता? तो कमेंटमध्ये ताईंनी सांगावा. तो व्हिडिओ कोणता होता, सॉरी खेळ कोणता होता तर. तर भावांनो, असे एकंदरीत खेळ आम्ही खेळायचो. घर-घर बाजी खेळायचो. भातुकलीचा खेळ हा सर्व मुली खेळायच्या. आणि त्यानंतर लहानपणी एक गाडा असायचा. बेरंगीचा गाडा तयार करायचो किंवा लाकडी गाडा तयार करून त्याला लाकडी चाकं बसवायचो किंवा ताराचा गाडा तयार करायचो. असं एकंदरीत खेड्यागावामध्ये खेळ खेळले जायचे. तर भावांनो, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एखादा खेळ तुम्ही खेळलेला आहे का? ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं भावांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला, बाय बाय. राम राम.